नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय। या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल होली आणण्यापासून ते होली लावण्यापर्यंत जी मजा मस्ती आहे ते सर्व या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। चला मग आता चाललो आम्ही होली आणायला। चला आता होली तोडण्यास सुरुवात केलेली आहे। प्रेमचा जोरदार फटका मारतोय। सावकाश रे। हे बघा इकडे आम्ही सर्व होली न्यायला आलोत। प्रवीणची आऊत झाली आता बघ विघ्नेश तोडते बघ काय। हे बघा होली खूप सुंदर आहे। हे बघा आता होली तोडलेले साफसफाई चालू आहे। बघा भाऊची मेहनत किती आहे, चांगली मेहनत आहे। मामाची बोलगी बाबा होली तोडलेले आता घेऊन चाललेत बघा। 3 बाशे घेऊन चाललेत बघा आता होली। चला घ्या। का आला रे नितेश भावेश दोघांची होळी घेतली, 2च बाशे आहेत। हा मग पहा आता होली घेऊन सर्व चालत आम्ही। पहा एवढे जण आम्ही आलो होतो होली घेऊन जाण्यासाठी। तर बघा सूर्यास्त होत आलाय। चालू आम्ही बघा इकडे। बघा दोघांनीच बघा जवळजवळ अर्धा रस्ता पार केलाय। 2च वाघ आहेत मानुलीचे, त्यांना खूप हाऊस आहे। असं वाघ नाहीत ते, पण त्यांना खूप हाऊस आहे होलीची। बघा किती मोठी, बघा किती मोठी होली दोघंच घेऊन आले। जवळजवळ अर्धा रस्ता पार केलेला आहे। हे पहा रस्ता पण खराब आहे, खूप उतर नाही, तरी पण बघा व्यवस्थितरित्या होली घेऊन आलेत। हा रस्ता खूप खडत आहे, तेव्हा थोडासा जीव लावायला लागलाय, थोडीशी ताकद लावली। 1 नंबर आणलेले परत। आता ज्या ठिकाणी होली लावायचे त्या ठिकाणी होली घेऊन आलेले आहेत। हे पहा आता होली ठेवलेले आहे। बघा आता होलीसाठी सजावट चालू आहे। इथं पताका लावण्याचं काम चालू आहे। हे बघा इकडे पताका लावलेले आहेत। त्यावेळेस पोरांनी मेहनत घेतली आहे होलीसाठी। होलीसाठी सजावट पण चालू आहे। यावर्षी जास्तच मेहनत घेतली रे प्रत्येक वर्षापेक्षा। होली आणून झाले, आता गवताची व्यवस्था करताना हे बघा इथे। तर हे पहा होलीसाठी आता आम्ही गवताची व्यवस्था सुद्धा केली आहे बघा। जरा जास्तच गवत आटलं गाडी। हे पहा मित्रांनो गावातील लोक नैवेद्य घेऊन आले होते आणि पूजन करून गेलेले आहेत। ही पहा होलीला कशी तोरणं बांधलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे पहा आता दर खोदायला लावलाय। आता थोड्याच वेळात होली आपली उभी केली जाईल। हे पहा इथे ही होली आहे। हे पहा आता होली उभी करायला लावले, तुम्ही पाहू शकता। तर सर्व मिळून होली उभी करण्यास आलेली आहे। आत्ता होली उभी झालेली आहे। हे पहा हे पहा आता होलीला नैवेद्य घेऊन आलेत आणि होलीची पूजा करून नैवेद्य दाखवलं जाईल आणि इथे तोरण बांधले जाते। हे तुम्ही पाहू शकता। आणि इथे दर खोदून होली उभी करायला लावले। जानू धनू ना गोलू कसे नटून धटून आलेत बघा। मस्त गाठ्या बिठ्या घातल्यात आणि आल्यात बघा होलीला। हा मस्त ना काय।
हे बघा, हे आता एवढी मंडळी आलेली आहे होलीसाठी. हे आता होलीचे दर्शन घेऊन ते थांबलेले आहेत. हे इथे आपली होली उभी केलेली आहे. थोडे पूजन करून पापड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. ही पावसा ही पा होली आणि होलीवर ही बघा, ही बिनकामाची माणसं पण आलेत बघा. ही नटून नटून बघा कशी. हे बघा, हा हे बघ नटून नटून माणसं आलेत बघा. हे बघा, हे पहा मित्रांनो, आता होलीवर गवत टाकण्यास सुरुवात केली. आणि हा पहा माझा खास फॉलोअर्स हा. बोला काय बोलता. ओके, चला बघा मित्रांनो, यांच्या तुम्ही विनंतीला मान द्या आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे पहा, हे सर्व आता आलं आहे बघा. हे पहा सालकरी पाटील सुद्धा आलेत आता आरती घेऊन. सर्वात जास्त मेहनत घेणारा या होलीसाठी निलेश. त्याने स्वतःने सर्व मेहनत घेतलेली आहे. होली आणली आहे, गवत आणलेलं आहे, सगळ्या गोष्टी. ते साथीदार पण होते, असं काही नाही. पण सर्वात हे बघा, हा सुद्धा होता बघा. हा, यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या होलीसाठी. आता सालकरी पाटील यांनी होलीची पूजा करायला सुरुवात केलेली बघा. सालकरी पाटील हे आपल्या परंपरेनुसार त्या होलीची पूजा करत आहेत. पापडी चव आहे ना. चला बघा, आता आरती आधी सुरुवात झालेली आहे. बघा भाऊ पण आला माझा. बघा, ही करी गंमत आहे आमच्या गावाची, ही शान ही बघा. मित्रांनो, आता आरती सुरुवात झालेली आहे. होलीला प्रदक्षिणा घालून आरती बोलली जाते आहे. नारायण कृष्णामोदर वासुदेवम श्रीधर माधव जानकी नायकम राम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. काय रे बघा, होली पेटलेली आहे. फिरला तो फिरला आमचा फिरला असते अंड्या गेला
मित्रांनो आता होलिका दहन झालेलं आहे. हे पहा, हे पुढील 5 दिवस हे अशीच होली पेटत राहणार आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, रात्री होलीचे दहन झाले आणि सकाळी तिला नैवेद्य म्हणून गुलपापडी आणतात. हे बघा, माझी आईसुद्धा आलेली आहे गुलपापडी घेऊन होलीला. ही पहा, अशीच 5 दिवस सतत ही होली इथे जलत असते. चला मग मित्रांनो, या ब्लॉगचा इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.